मागील 2 वर्षापासून सातत्याने आम्ही PWD सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता एसटी महामंडळ यांना वारंवार तक्रारी केल्यात। मागील 2023 मध्ये सुद्धा सदर खड्ड्यामध्ये आम्ही आमदारांकडून मुरुम टाकून घेतलाय, पण अजूनही सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येत नाहीये। जिथे प्रश्न गंभीर तिथे मनसे खंबीर। आता आम्ही त्यांना आवाहन करतोय, जर आपण आजपासून 4 तारखेपर्यंत जर हे खड्डे भरले नाही, 8 दिवसाचा अल्टिमेट देतोय, 8 दिवसाच्या आत जर खड्डे भरले नाहीत तर ह्याच ठिकाणी येणाऱ्या पहिल्या श्रावणी सोमवारला आम्ही उपोषणाला बसतोय। जोपर्यंत खड्डे भरले जात नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही। याची दखल लोकप्रतिनिधी आमदार साहेबांनी घ्यावी, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंत्यांनी घ्यावी, एसटी मंडळ महामंडळाच्या व्यवस्थापकांनी घ्यावी। साहेब, पहिलं ज्या खड्डे पडलेत त्या खड्ड्यातनं लोकांना आम्हाला वाचू द्या, लोकांचे प्राण वाचू द्या। अवैध पार्किंग आहे, अवैध गाड्या आहेत, काय चाललंय त्यानंतर ते आपण बघू। तोही विषय घ्यायचा। एसटी बस डेपोच्या पाठीमागची घाण ही सुद्धा आहे, ते सुद्धा विषय भरपूर आहे। तुम्हाला एक किस्सा सांगतो साहेब, पत्रकार साहेब, नारायणगावला 17 लाख रुपये दिले शासनाने, पण त्या अधिकाऱ्यांनी 4 दिवसामध्ये खड्डे बुजवले, खड्डे परत पूर्वस्थितीला झाले। 17 लाख रुपये अधिकाऱ्यांनी खाल्ले एसटी महामंडळाच्या। याला विचारणार कोण? म्हणून आम्ही सांगतो, या सरकारचा धिक्कार असो, या सरकारचा धिक्कार असो, या सरकारचा करायचं काय? आणि डोकं वर पाय, या सरकारचा करायचं काय? आणि डोकं वर पाय।